सकाळच्या घाई गडबडीमध्ये सर्वांनाच अगदी पौष्टिक असा नाश्ता करायचा असतो आणि ते पौष्टिक जर म्हटलं तर त्यामध्ये चवळी हा बेस्ट असा ऑप्शन आहे. चवळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टीसाठी अगदी फायदेशीर अशी असते. तर तर चला मग अगदी झटपट अशी आपण चवळीची उसळ इथे बघूया. उसळ करण्यासाठी आपण कढईमध्ये तेल घेत आहोत. तेलामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतड करायला लागली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतड करून फुलले गेले ना की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे. अगदी मूठभर एवढे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे उसळीमध्ये घातले ना की छान अशी चव येते. मोड आलेल्या कडधान्यामध्ये म्हणा किंवा चवळीमध्ये शेंगदाणे घातले ना शेंगदाण्याची चव आणि चवळीची चव अगदी छान अशी लागते. शेंगदाणे जोवर तळत आहेत ना तोवरती आपण इथे मिरची कट करून घेत आहोत. तर चवीनुसार 2 ते 3 हिरवी मिरची कट करून यामध्ये घालायच्या. ते तळत आलं की ते तळत असतानाच आपण इथे छान असा एक छोटा साईजचा कांदा इथे कट करून घेणार आहोत आणि तो सुद्धा ह्या फोडणीमध्ये घालायचा आणि आता हे दोन्ही जिन्नस छान असे तळून घ्यायचे. आता पोहे करत असो किंवा कडधान्याची उसळ करत असो, सुरुवातीला शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे छान खरपूस असे तळले जातात, ते कच्चे राहत नाही आणि खाताना ते अगदी छान असे लागतात. त्यानंतर मिरची घालायची. मिरचीचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो आणि मिरची सुरुवातीला तळल्या गेल्यानंतर ना ती तिखट लागत नाही. त्यानंतर कांदा घालायचा. असं आपण जर स्टेप बाय स्टेप फॉलो केले ना तर आपला हा कुठलाही नाश्ता अगदी छान असा होतो. तर बघा, हे छान असं तळत असतानाच मी यामध्ये चवीनुसार मीठ घातले. आता आपण ज्यावेळेला सकाळचा नाश्ता करतो अगदी त्याला पौष्टिकरित्या असं बनवायचं आहे. तर शक्यतो तेलामध्येच आपण मीठ घालायचं आणि ते तळून घ्यायचं. मीठ तेलामध्ये तळलं ना की ते अगदी फायदेशीर असं असतं. तर आता हे सर्व छान असं तळून घ्यायचं आहे. हे सर्व तळत आलं की ना त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळदसुद्धा अगदी फायदेशीर अशी असते. तर आता हे सर्व छान असं तळून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात मसाला, तिखट अजिबात घालण्याची गरज पडत नाही. यामध्ये हिरवी मिरची घातली असल्यामुळे याला व्यतिरिक्त आपल्याला तिखटसुद्धा घालायचं काम नाही. आता ह्या फोडणीमध्ये तुमच्याकडे कढीपत्ता असेल ना तर तो सुद्धा घाला. तर आपली फोडणी अशी मस्त अशी तयार झाली आणि यामध्ये मी आता भिजवलेली चवळी घालत आहे. बरं, आता चवळी किती वेळ भिजवायची? छान गरम पाण्यामध्ये जर तुम्ही भिजू घातली ना तर 4 ते 5 तासामध्ये छान टम्म अशी फुलते. जेवढी व्यवस्थित चवळी अशी भिजेल ना तेवढी शिजायला ती पटकन शिजते. कारण चवळी शिजायला भरपूर असा वेळ घेते. त्याचप्रकारे आपल्याला सकाळी घाई असते आणि घाईमध्ये अगदी झटपट असा नाश्ता तयार करायचा असतो आणि चवळी शिजायला जवळपास कमी गॅसवरती 10 मिनिट तर आरामशीर लागतात. तर त्यासाठी चवळी सुरुवातीलाच भिजत घालत असताना छान टम्म फुलेपर्यंत भिजत घाला. शक्यतो जर थंड पाण्यात भिजू घालत असाल तर 7 ते 8 तास भिजत घाला. गरम पाण्यात घालत असाल तर 4 तास तरी भिजत ठेवा, म्हणजे छान अशी भिजते. आता चवळी या फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर अगदी साधारण छोटासा 1 कपाने एवढं पाणी घालायचं, म्हणजे चवळी शिजायलाही आपल्याला बरं पडते. लहान मुलांना नाश्ता द्यायचा असला तर तो अगदी टेम्पटिंग दिसायला छान असा हवा असतो. तर अशा वेळी काय करायचं, इथे माझ्याकडे मटाराचे दाणे होते तर ते दाणे मी यामध्ये घातलीत. चवळीची उसळ तुम्ही अशीही खाल्ली ना तरीही छानच लागते, पण दिसायला अगदी टेम्पटिंग अशी दिसण्यासाठी यामध्ये मी काही मटाराचे दाणे घातलेत आणि ते सुद्धा अशा प्रकारे यामध्ये परतून घेते आहे. आता हे सर्व छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घातले असल्यामुळे मी गॅस अगदी फुल केला आहे. यामध्ये घातलेल्या पाण्याला उकळ आलेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर गॅस अगदी कमी करायचा, यावरती झाकण ठेवायचं आणि छान 7 ते 8 मिनिट हे छान शिजवून घ्यायचं कमी गॅसवरती, म्हणजे ही चवळी मस्त अशी शिजते. अगदी कमी वेळ तयार होते, खूप जास्त वेळ लागत नाही आणि खायला माणसांतर आहा अगदी छान अशी लागते. आणि बनवायला अगदी सोपी आणि खायला अगदी फायदेशीर अशी चवळीची उसळ आहे. चवळीच्या उसळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए, ई, सी असते. त्याचबरोबर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयर्न असे घटक असल्यामुळे हाडं मजबूत होतात आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. चवळीची उसळ खाल्ल्यामुळे ना आपलं पोट सारखं भरलेल्यासारखं असं वाटतं आणि आपल्याला जेवायला अगदी कमी अशी भूक लागते. म्हणजे वजन वाढीस जो त्रास असतो ना तर तो सुद्धा इथं कमी होतो. तर आठवड्यामध्ये तुम्ही एखाद्या वेळेस ही चवळीची उसळ अशा प्रकारे करून खाऊ शकता. अगदी फायदेशीर अशी आहे आणि बनवायला खूप जास्त सोपी. नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या अशा रेसिपी घेऊन येत असते आणि त्यातलाच हा एक व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.